नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी अमोल गीते बॉम्बे सुपर सीड्सकडून आपले हार्दिक स्वागत करतो। आज आपण जे बोलणार आहे, आज आपण आपल्या बॉम्बे सुपर सीड्सचं जे बॉम्बे कुबेर वाण आहे, गव्हाचं क्रांतिकारी वाण, त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहे। चर्चा म्हणजे आपण जे शेतकरी जे हितगुज करतात, जे शेतकरी प्रतिक्रिया देतात, ती मी तुमच्याशी शेअर करणार आहे। आणि एक आता पुढच्या महिन्यात नोव्हेंबर महिन्यात गव्हाची लागवड होणार आहे। आपण जनरली आपल्या विदर्भात नोव्हेंबर महिन्यात गव्हाची लागवड सुरू करतो। तर पुढच्या महिन्यात आपण गव्हाची जेव्हा लागवड करू त्यावेळेस तुम्हाला एक बॉम्बे सुपर सीड्सचं जे कुबेर वाण आहे, रिसर्चमध्ये जे स्वतःचं रिसर्च आहे बॉम्बे सुपरचं, हे गव्हाचं वाणाची लागवड तुम्हाला ट्रायल बेसवर एखादा एकर किंवा 2 एकर तुम्ही करू शकता। त्याच्या मी तुम्हाला काही थोडक्यात माहिती सांगतो की आपण जसं पुढच्या महिन्यात नोव्हेंबरमध्ये गव्हाची लागवड करू, तर गव्हाचा कालावधी हा 110 ते 120 दिवसाचा कालावधी आहे। त्याच्यानंतर याचा सीड रेट जो म्हणजे की ज्याला आपण प्रति एकरी प्रमाण म्हणतो मराठीत, त्याला आपण 40 ते 50 किलो टाकू शकतो। काही शेतकरी बंधू आपले 40 किलो टाकतात, काही 45-50ही टाकतात। त्याच्यामुळे 40 ते 50 एक आपण ढोबळ मनाने असं म्हणू शकतो की 40 ते 50 किलो आपण हे वाण आपण या बियाणे जे आहे ते या प्रति एकर आपण वापरू शकतो। याच्यानंतर आपल्याला याची जे हाईट किंवा ज्याला मराठीत आपण उंची म्हणतो, हे 3.5 ते 4 फीटपर्यंत वाढलेली दिसेल शेतामध्ये। याचा एक फायदा हा होतो, जे शेतकरी बंधू सांगतात स्वतः की 3.5 ते 4 फीट वाढल्यामुळे ही वारं उदाहरण किंवा जे आपल्याकडे अवकाळी हे ते वातावरण बिघडते हे ते त्याच्यामुळे हा गहू झोपत नाही, ह्याच्या गव्हाची उंबी किंवा जे आहे ते खाली पडत नाही, हे शेतकरी सांगतात। आपण स्वतः अनुभव घेतण्यापेक्षा शेतकरी जो बोलतो त्यालाच आपल्याला प्रमाण सिद्ध म्हणजे आपल्याला ते मानावं लागते। तर शेतकरी सांगतात की याची जी थोम करण्याची जी पद्धत आहे साहेब, ही थोम म्हणजे जो जुन्या काळात आपण किंवा आताही बघतो आपण, आपल्या याला वाळा येतो, मराठीत आपण वाळा म्हणतो त्याला, आपण विदर्भातले लोक परिचित आहे वाळ्यासाठी, सुगंधित वाळा जो येतो त्याच्यासारखा थोम करतो म्हणते हा अक्षरशः। त्याच्यामुळे हा खाली पडत नाही आणि याची ओंबी जी आहे ती गव्हाची ओंबी मीडियम साईजची आहे, छोटी नाही आहे, लांब पण नाही आहे, अधिक लांब पण नाही आहे, मीडियम आहे। दाण्याचा जो साईज आहे तो एकदम चांगला आहे, मीडियम आहे। आणि कलर जो आहे तो एकदम पिवळा धम्म कलर येतो याला, कारण याला शेतकरी आता गावातलेच असल्यामुळे आपल्याला आपण ग्रामीण भागाशी जुळलेले लोक, तर ते सांगतात की साहेब जुन्या बाया ज्या गव्हाची गहू पोत म्हणायचो त्याला आपण, आजी घालायची आपली, माझ्या आजीने घातल्या, आपल्या इथे घातलेली आहे गहू ओंबी जे ते तशी गव्हाची पोत यायची, ती पोथीसारखा पिवळा दाणा आहे। म्हणजे शेतकरी सांगतो की याचा दाणा इतका चांगला आहे, पिवळा धम आहे आणि एकसारखी साईज येते, साईज एकसारखा येतो। दुसरी गोष्ट याला खाण्यासाठी उत्तम आहे हा, याची पोळी रुचकर नरम ही याची एक विशेषता आहे। आणि याला म्हणजे आता शेतकऱ्यांनी म्हटलं तर काही शेतकरी माझ्याजवळ असे आहेत की त्यांनी 3-3 वर्ष झाले, 4-4 वर्ष झाले ते कंटिन्यू लावत आहेत। जे शेतकरी मला भेटतात ते म्हणतात आम्ही साहेब 2 वर्षापूर्वी लावला आहे, 3 वर्षापूर्वी लावलेला आहे, आम्ही दरवर्षी लावून राहिलो, आम्हाला चांगलं उत्पन्न मिळून राहिलेलं आहे, गव्हाचं आम्हाला उत्पन्न चांगलं आहे, रेट चांगला मिळतो आहे, काही गहू आम्ही घरून विकतो आहे। आता माझ्याकडे मला 8 दिवसापूर्वी एक दिलीप भाऊ राऊत म्हणून वडगाव काळवे यवतमाळ जिल्ह्यातले शेतकरी आहेत, त्यांनी मला स्वतः अनुभव कथन केला त्यांचा की ते म्हणे साहेब मी 3 वर्षापासून लावतो, हा गहू माझ्या घरून विकतो मी, आणि याची पोळी याची जे चव आहे ती एकदम उत्तम आहे। त्याच्यानंतर एक कळमचे आमचे मित्र आहेत प्रफुल्ल कापसे, ते स्वतः एक दुकानदार आहेत, ते मागच्या 3-4 वर्षापासून माझा हा बॉम्बे सुपरचा गहू कुबेर विकत आहेत। त्यांनी मला 2-3 प्लॉटवर नेलं की साहेब चला गहू पहा किती चांगला आहे। तर आम्ही जाऊन स्वतः प्रत्यक्ष बघितलं, खूप चांगला क्वालिटीचा गहू, एकसारखा, एक लेवल कटिंग केलेलं वाटते आपल्याला की हा कटिंग केलेला का प्लॉट आहे की काय, असं एकसारखा, मधात असा कुठला अपडाऊन दिसत नाही तुम्हाला, ती एक त्याला क्वालिटी चांगली मिळते की बा एकसारखा प्लॉट दिसतो। त्याच्यामुळे एक म्हणजे मागच्या 4-5 वर्षापासून मी स्वतः विकतो आहे आणि वाशिम जिल्ह्यामध्ये विकतो मी जास्त, अकोल्यामध्ये वरोरा आहे, यवतमाळ आहे, तर बुलढाण्यामध्ये पण हा गहू जातो आणि याचे शेतकऱ्यांचे रिझल्ट खूप चांगले आहेत। आणि त्याच्यामुळे मला असं वाटते की हे बॉम्बे सुपरचं जे क्रांतिकारी वाण आहे बॉम्बे कुबेर, हे आपण ट्रायल बेसवर 1 एकर लावायला हरकत नाही। आपण यावर्षी 1 एकर लावा, तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट असले की तुम्ही दुसऱ्या वर्षी पुन्हा त्याला रिपीट कराल, याच्यात काही वादच नाही। पण यावर्षी आपण ट्रायल बेसवर, मार्केटमध्ये तुम्हाला गहू भरपूर मिळते, चांगले गहू पण आहेत, पण बॉम्बे कुबेर हा गहू तुम्हाला एकदा लावल्यानंतर तुम्हाला त्याची विशेषता जाणवेल। आणि तुम्ही यावर्षी माझी आग्रहाची विनंती आहे की तुम्ही 1 एकर तरी ट्राय करा, 1 एकर तुम्ही लागवड करा, तुम्ही स्वतःचा अनुभव घ्या आणि तुम्हाला चांगलं वाटलं तर तुम्ही दुसऱ्याला सांगा आणि अनुभव शेअर करा।
माझा नंबर लागल्यास मोबाईल नंबर मी देतो तुम्हाला 9850410626. पुन्हा एकदा रिपीट करतो, 9850410626. कुठली अधिक माहिती लागल्यास तुम्ही मला कॉल करा, मी तुम्हाला माहिती देण्यास तत्पर आहे. धन्यवाद, नमस्कार.